नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू e रेस टू log ऑफ log x चा स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर या पद्धतीने त्यांनी टर्म तयार केलेली आहे. आता याचं थोडस जरा बेसिक बघा कशा पद्धतीनं आहे. जर तुम्ही x इक्वल टू ए रेस टू एम हे जर असं घेतलं तर याच्यावरून log x टू द बेस a इज इक्वल टू एम हे असं येते. हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म, हा आहे त्याचा लोगॅरिथमिक फॉर्म. आता ही एम ची व्हॅल्यू इथं वापरूया, म्हणजे मग फॉर्म्युला असा होईल x इक्वल टू ए रेस टू log x टू द बेस a. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हा तुम्हाला वापरायचा आहे 12वी मध्ये बऱ्याच ठिकाणी. मग इथं जी टर्म आहे ए तीच जर या लॉगचा बेस असेल तर हे सगळं काढून डायरेक्ट तुम्ही काय लिहू शकताय, एक्स लिहू शकताय. तसं हिथं ई आहे आणि हिथं पण बेस काय नाहीये, म्हणजे तो बेस ई आहे. हे सगळं काढून टाका आणि पुढं हे सगळंच पूर्ण हे लॉग टू द बेस ई हे ई काढून टाकायचं आणि त्याच्या पुढं जे आहे हा लॉग कुणाचा लॉग घेतलेला आहे तेवढं फक्त त्या ठिकाणी घ्यायचं आहे. हे जरा व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, इम्पॉर्टंट स्टेप आहे आणि त्याचा हा फॉर्म्युला आहे. पुढे सुद्धा हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे, त्यामुळे तो व्यवस्थित करून ठेवा. देअरफॉर y इक्वल टू, तर ह्या पहिल्या ठिकाणी काही चेंज नाही, याला 2 मिनिटं तसंच ठेवतो. इथं 2 log x त्याचा स्क्वेअर आहे, त्या 2 ला तुम्ही पुढे घेऊ शकता. हे समजून घ्या व्यवस्थित. इथं log x ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि इथं log x नुसत्या x चा स्क्वेअर. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग with respect to x. dy by dx इक्वल टू हे काय आहे, एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येते 2x, तसे एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 2 इंटू एफ ऑफ एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 1 अपॉन एक्स मायनस 2 लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. मग या दोघांच्यातून पाहिजे असेल तर तुम्ही 2 अपॉन एक्स एवढं कॉमन घेऊ शकता, म्हणजे इथं शिल्लक काय राहील, लॉग एक्स मायनस 1 हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघ. y इक्वल टू साइन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ साइन रूट एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह घ्या त्याची. dy बाय dx इक्वल टू हे जे पूर्ण आहे ही टर्म सगळी रूट सहित ह्याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करा, म्हणजे हे साइन एफ ऑफ एक्स आहे. पहिल्यांदा साइनची डेरिव्हेटिव्ह घ्या, ती येणार कॉस एफ ऑफ एक्स. हे एफ ऑफ एक्स तसंच ठेवा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्स आपण कुणाला म्हटले, रूट पासून पुढे. मग या सगळ्या रूटचीच डेरिव्हेटिव्ह घ्यायची आता असे. मग आता रूटची डेरिव्हेटिव्ह स्क्वेअर रूट मध्ये जे काय आहे त्याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करा. फर्स्ट पार्ट ऍज इट इज, नो चेंज. रूटची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट साइन रूट एक्स हे असे.
आता रूटच्या आतमध्ये चला. आता हे आहे एफ ऑफ एक्स, त्या एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घेतली पाहिजे, इंटू डी अपॉन डी एक्स ऑफ साइन रूट एक्स असे. आता ह्या दोघांना एकत्र घेतोय मी इथं. असेल. आता साईनची डेरिव्हेटिव्ह ती येणार कॉस रूट एक्स. ही झाली साईनची डेरिव्हेटिव्ह, पुढे रूट एक्स आहे, म्हणजे हे थोडक्यात साइन एफ ऑफ एक्स झालं. साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस एफ ऑफ एक्स, परत एफ ऑफ एक्स ची पुढे डेरिव्हेटिव्ह लागेल मला, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. टर्म्स बघा कशा पद्धतीने घ्यायच्या आहेत त्या. सो दिस इज इक्वल टू, हा फर्स्ट पार्ट ऍज इट इज, नो चेंज. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. Therefore dy अपॉन dx इक्वल टू, इथं छेदामध्ये हे सगळं पुढे घ्या. इथं 2 आहे, इथं 2 आहे, 2 इंटू 2 ते होणार 4, ते रूट एक्स पण पुढे घ्या. मग 2 इंटू 2 ते होणार 4 रूट एक्स इंटू रूट साइन रूट एक्स. या पद्धतीनं तुम्हाला त्याचं फायनल आन्सर मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू log ऑफ सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर. मग पहिल्यांदा हे जे आहे त्याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करा, म्हणजे हे लॉग एफ ऑफ एक्स आहे. डिफरन्शिएटिंग with respect to x, dy by dx equal to 1 upon sec e raised to x square. हे झालं 1 upon f of x into derivative of f of x असे. आता हे जे आहे ते आहे sec f of x आहे. हे पहिलं sec e raised to x चा स्क्वेअर, हे ऍज इट इज राहील. sec f of x म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह येणार sec f of x इंटू tan f of x झाली सेक एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह. आणि ज्याला एफ ऑफ एक्स म्हटले तुम्ही त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आता याचं सिम्प्लिफिकेशन, याच्यातली सेकची टर्म तेवढी कॅन्सल होईल, हे टॅन इथं शिल्लक राहील. टॅन ई रेस टू एक्स स्क्वेअर, मग हे ई रेस टू एफ ऑफ एक्स आहे, मग त्याची डेरिव्हेटिव्ह येणार ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. ते आहे एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x
हे सगळं पुढे घ्या. Therefore, dy by dx equal to 2x e raised to x square tan of e raised to x square. या पद्धतीने त्याचं फायनल आन्सर मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम, y equal to log of log x to the base e square. इथं बेस ई असेल तरच तुम्ही फॉर्म्युले व्यवस्थितपणे वापरू शकताय. मग जर हे या पद्धतीने जर असेल तर तुम्ही याला log b to the base e divided by log a to the base e असं पण वापरू शकताय. ई पेक्षा वेगळा बेस सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. याला चेंज ऑफ बेस रूल असं म्हणतात. इम्पॉर्टंट रूल हे माहित पाहिजे आपल्याला. गरज पडली की हे चेंजेस करता आले पाहिजेत. मग इथं therefore y equal to log of log x divided by log e चा स्क्वेअर हे असेल. त्याच्या पुढे पाहिजे असेल तर हा फॉर्म्युला लिहून ठेवा. therefore y equal to हे जे अंशात आहे log of log x ते तसंच ठेवा. हे दोन पुढे घ्या. 2 into log e त्यातलं log e म्हणजे 1 असते. हे सगळे लिहून दिलेले फॉर्म्युले सगळे बाजूला लिहून ठेवा. तयारी करा त्या फॉर्म्युल्यांची. पाठ करून टाका डायरेक्ट ते. therefore y equal to log of log x divided by 2. तर याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मग y ची डेरिव्हेटिव्ह होणार dy अपॉन dx. हे 1/2 छेदामधलं 2 कॉन्स्टंट आहे तर तसंच ठेवा. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स आहे. हे काय येणार 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स हे 1 अपॉन 2 1 अपॉन लॉग एक्स आणि लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. त्यामुळे हे टोटल काय होणार बघा 1 अपॉन 2x इंटू लॉग एक्स. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. y equal to log of log x आणि पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे जे सगळं जी काही टर्म आहे त्याला मी एफ ऑफ एक्स कन्सिडर करतोय. एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर आहे हा. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येते 2x. तसं एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू हे दोन पुढे घ्या. ची पॉवर 1 न कमी करा. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ज्याला तुम्ही एफ ऑफ एक्स म्हटलेलं आहे त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. असे आता ही जी पूर्ण टर्म आहे याच्यामध्ये या पूर्ण टर्म मध्ये हा पार्ट म्हणजे एफ ऑफ एक्स. म्हणजे आता हे काय झालं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स झालं. आता हा जो फर्स्ट सेक्शन आहे
तो ऍज इट इजच ठेवायचा आहे. 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. आता हे आहे लॉग एफ ऑफ एक्स, मग त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 1/f(x). मग हे लॉग काढून टाका. हे पुढचं ज्याला एफ ऑफ एक्स म्हटलेलं आहे ते घ्या, आणि परत ह्या एफ ऑफ एक्स ची पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. सो दिस इज इक्वल टू, आता हे अंशात मांडतोय आणि हे छेदामध्ये घेतोय. डिव्हायडेड बाय हा फर्स्ट पार्ट. आता ह्याला घ्यायचा आहे लॉग एफ ऑफ एक्स, याची डेरिव्हेटिव्ह येणार 1/f(x), आणि ज्याला एफ ऑफ एक्स म्हटले त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/x. आता हे छेदामध्ये सगळं व्यवस्थित घ्या फक्त. लॉग ऑफ लॉग एक्स डिव्हायडेड बाय, हे एक्स आणि लॉग एक्स पुढे घेतोय, एक्स इंटू लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. हे सगळं त्याचं फायनल आन्सर या पद्धतीने येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. y इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. म्हणजेच हे काय केलंय त्याने, साइन एक्स स्क्वेअर त्याचा स्क्वेअर मायनस कॉस एक्स स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. आता हे थोडक्यात एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर आहे असं कन्सिडर करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इक्वल टू, हे एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर आहे, मग एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह आपण घेतो 2x. त्या पद्धतीनं एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर, हे 2 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी करा पहिल्यांदा, म्हणजे हे होणार 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स स्क्वेअर मायनस, आता इथं पहिल्यांदा सबट्रॅक्शन चालू, पहिल्याची डेरिव्हेटिव्ह झाली, आता दुसऱ्याची डेरिव्हेटिव्ह. सेकंड पार्ट पण तसाच आहे, 2 पुढे घ्या, पॉवर त्याची 1 न कमी करा, आणि हे एफ ऑफ एक्स आहे त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्या इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वल टू, हा फर्स्ट पार्ट ऍज इट इज, साइन ची डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स स्क्वेअर, मग हे साइन एफ ऑफ एक्स आहे, डेरिव्हेटिव्ह आली कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे ह्या एक्स स्क्वेअर ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, ती येणार 2x मायनस 2 कॉस एक्स स्क्वेअर. तर कॉस एफ ऑफ एक्स आहे, कॉस आणि हे एफ ऑफ एक्स, कॉस ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एफ ऑफ एक्स, आणि एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह आहे 2x. आता हे टोटल किती होईल बघा, 2 इंटू 2
हे होणार 4x साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. इथं पण हे मायनस मायनस प्लस होणार 4x साइन एक्स स्क्वेअर पहिल्यांदा ठेवतोय आणि कॉस एक्स स्क्वेअर पुढे ठेवतोय. मग ह्या दोन्ही टर्म सेम आहेत, दोघांची बेरीज करा. हे 4 आहे, हे 4 आहे, हे होणार 8 टाइम्स होणार 8x साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. याच्यातलं 4 आणि x हे पुढे घ्या, म्हणजे इथं शिल्लक राहील 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर, हे असं शिल्लक राहील. मग हे आहे 2 साइन थिटा कॉस थिटा, म्हणजेच त्याचं काय होणार, साइन 2 थिटा होणार. ते असेल, हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. परत एकदा तो प्रश्न आहे, डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणून सांगितले. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. परत एकदा सुरुवात y इक्वल टू असं कन्सिडर करून सोडवायला लागेल तुम्हाला. एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूब आहे प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेस टू 4. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इक्वल टू, हे आहे एफ ऑफ एक्स चा क्यूब. हे एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्स चा क्यूब प्लस हे दुसरं फंक्शन, हे यू आणि हे व्ही जर कन्सिडर केलं तर दोघांचे सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या, मध्ये प्लस आहे ते प्लस मांडा. मग एफ ऑफ एक्स चा क्यूब, एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण, 3x स्क्वेअर. तसं हे 3 पुढे घ्या, इंटू एफ ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हे फर्स्ट पार्टची डेरिव्हेटिव्ह झाली. मध्ये प्लस आहे, ते प्लस ऍज इट इज. आता हे आहे एफ ऑफ एक्स रेस टू 4. एक्स रेस टू 4 ची डेरिव्हेटिव्ह ती येते 4x क्यूब. सो इथे येणार 4 इंटू ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 त्याचा क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 हे असेल. आता फक्त हे जे पुढचे डेरिव्हेटिव्ह जे आहेत तेवढे घ्या फक्त. बाकी याच्यामध्ये काय फार काही सिम्प्लिफिकेशन वगैरे काही करत बसू नका, काही गरज नाही आहे. बऱ्याच मोठ्या टर्म्स तयार होतील. 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 त्याचा स्क्वेअर आणि याची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2x प्लस 4 प्लस 4 इंटू ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 त्याचा क्यूब. याची डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह येणार 3x स्क्वेअर मायनस 5 हे असे येणार. आता हे फक्त एकत्र करा, बाकी याच्यामध्ये काही सोडवण्यासारखं विशेष काही नाहीये जास्त. हे 3 आणि हे 2x प्लस 4 आहेत. मग या दोघांच्यातून 2x प्लस 4 मधनं 2 कॉमन घ्या, ते 2 या 3 ला द्या, म्हणजे हे झालं 6. ह्याच्यातून 2 कॉमन घेतले, त्यामुळे इथं पुढे x प्लस 2. त्याच्यानंतर हे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 त्याचा स्क्वेअर हे असं शिल्लक राहील प्लस 4 इंटू हा ब्रॅकेट पुढे घ्या 3x स्क्वेअर
मायनस 5 इंटू ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 त्याचा क्यूब. हे त्याचं फायनल आन्सर. ह्याच्यामध्ये फार काही सिम्प्लिफिकेशन करायची गरज नाही. दुसरं एक्झाम्पल बघा. y इक्वल टू 1 प्लस 4x रेस टू 5 इंटू 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8. आता इथे हे दोन फंक्शन्स आहेत आणि त्यांच्यात प्रोडक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला इथं प्रोडक्ट रूल वापरावा लागेल. डिफरन्शिएटिंग with respect to x dy by dx equal to first function as it is into derivative of second function. मग सेकंड फंक्शन बघा काय आहे, f of x raised to 8 आहे. 8 पुढे घ्या, त्याची पॉवर 1 न कमी करा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. हे जे f of x आहे त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह लागेल, प्लस तर तुम्ही ज्याची डेरिव्हेटिव्ह घेतली त्याला तसंच ठेवा. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. हे काय, f of x रेस टू 5 आहे. मग 5 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी करा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. या 1 प्लस 4x त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. Therefore, dy by dx equal to हे पहिले दोन सेक्शन, पहिले दोन पार्ट्स आहेत तसेच ठेवा, नो चेंज. हे 8 पुढे घेतोय फक्त, असेल. आणि आता याची डेरिव्हेटिव्ह काय ते बघा. 3 ची डेरिव्हेटिव्ह 0, x ची डेरिव्हेटिव्ह 1, मायनस एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह मायनस 2x. हे 5 पुढे घेतोय प्लस 5 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 4x रेस टू 4 इंटू 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 8 आहे. ते 8 हे 5 पुढे घेतलेलं आहे. आता 1 प्लस 4x ची डेरिव्हेटिव्ह ती येणार फक्त 4, 1 ची डेरिव्हेटिव्ह 0, 4 कॉन्स्टंट, x ची डेरिव्हेटिव्ह 1. त्याच्यातून कॉमन तेवढे घेता येईल बघा. त्याच्यापेक्षा जास्त काही वेगळं करता येणार नाही याच्यामध्ये. dy बाय dx इक्वल टू कॉमन बघा काय काय घेता येईल. इथं 4 आहे, ह्या 8 मध्ये पण 4 आहे, ते पहिल्यांदा 4 कॉमन घेतलं. त्यानंतर 1 प्लस 4x रेस टू 4 कमीत कमी जे असेल ते कॉमन घेऊ शकताय तुम्ही, हे असेल. त्यानंतर 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 7 आहे. मिनिमम जे आहे ते घ्या, इंटू ब्रॅकेट ह्याच्यातलं 2 शिल्लक आहे आणि काय काय आहे बघा. पहिल्यांदा मांडूया इथं. 2 इंटू ब्रॅकेट ह्यातलं 2 शिल्लक राहिलं. 1 प्लस 4x रेस टू 4 बाहेर घेतले, त्यामुळे हे एक 1 प्लस 4x एक शिल्लक राहील इथलं. त्याच्यानंतर हे पुढं 1 मायनस 2x एक शिल्लक राहील. हे बाकीचं रेस टू 7 हे आपण बाहेर घेतलेलं आहे, त्याच्यात काय अडचण नाहीये. प्लस हे 4 बाहेर घेतलेलं आहे, त्यामुळे त्याचीही काय अडचण नाही. इथं फक्त काय शिल्लक राहील बघा आता, 5. 1 प्लस 4x रेस टू 4 हे बाहेर घेतलेलं आहे, ह्याच्यातली एक टर्म शिल्लक राहील. 5 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर हे एवढं शिल्लक राहील तिथं.
आता हे पाठीमागे त्यांनी जे आन्सर दिलंय त्यानुसार आपल्याला हे बहुतेक सोडवावं लागेल. बघूया मग आता याचं काय काय तयार होते. हे सोडवून त्याच्यातनं काय फार मोठं उजेड पडणार आहे अशातला प्रकार नाहीये, काय नाहीये. ठीक आहे, आता हे बाहेर जे ठेवलंय त्याला तसंच राहू दे. हे इथं नो चेंज, त्याच्यात ती तशीच ठेवा टर्म, कारण डेरिव्हेटिव्हचा पार्ट तर संपलेला आहे. ते काय आता सोडवायचं नाहीये डेरिव्हेटिव्ह. फक्त हे जे ब्रॅकेट जे काय आहेत ते सोडवून काय शिल्लक राहते का तेवढं फक्त बघा. हे होणार काय काय होणार बघा. 1 इंटू 1 ते येणार 2. त्यानंतर बघा 4x इंटू 1 4x आणि हे -2x म्हणजे 2x. 2x इंटू 2 ते होणार 4x. 4x इंटू 2x हे होणार -8x स्क्वेअर. त्याला 2 न मल्टिप्लाय करा, -16x स्क्वेअर. आता 5 ने इथं मल्टिप्लाय करून घ्या. 5 त्रिक 15, 5x आणि हे -5x स्क्वेअर हे एवढं येईल. 4 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 4x रेस टू 4, 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 7 इंटू हे काय होणार बघा, हे -16 आणि हे -5 हे होणार -21x स्क्वेअर. त्यानंतर 4x प्लस 5x ते होणार आहे 9x आणि 2 प्लस 15 ते होणार 17. हे असे हे त्याचं फायनल आन्सर या पद्धतीने येईल. मी त्याच्यातून ते कॉमन वगैरे सगळं घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे असं दिसेल. हे जर तुम्ही कॉमन घेतलं नाही आणि नुसतं हिथं जरी थांबवलं तरी पण चालतं. एकदा आन्सर चेक करून बघा. माझ्या मते बहुतेक एवढंच दिलंय त्यांनी, हे पुढचं आपण एखादी स्टेप आणखीन एक्स्ट्रा केलेली आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. y इक्वल टू x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 7 मायनस 3x. मग हे डिव्हिजन आहे, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कोशंट रूल वापरावा लागेल. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इक्वल टू, तर इथं छेदाचा वर्ग लागेल. मी पहिल्यांदा मांडतोय तसा सरळ, कारण त्या फॉर्म्युल्यामध्ये तसंच आहे. डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, त्याच्यानंतर हा डिनॉमिनेटर वरती घ्यायचा आहे. रूट 7 मायनस 3x into derivative of numerator minus numerator as it is into derivative of root 7 minus 3x हे असेल. आता हे सिम्प्लिफाय करा. therefore dy upon dx इक्वल टू, ह्या डिनॉमिनेटरचा स्क्वेअर केला इथे येणार 7 मायनस 3x. फक्त हे रूट तसंच ठेवा. x ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 1 मायनस हे x तसंच ठेवा. आता हे रूट एफ ऑफ एक्स आहे, रूटची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 2 रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हे एफ ऑफ एक्स आहे 7 मायनस 3x. मग त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, 7 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3x ची डेरिव्हेटिव्ह ते येणार -3. तर हे जरा पहिल्यांदा व्यवस्थित मांडून घ्या, त्याच्यानंतर त्याचं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल.
तर इथं 7 - 3x हे आहे असंच ठेवतो इथं. इथं √7 - 3x हे मायनस आणि हे मायनस हे प्लस होणार, प्लस 3x डिवायडेड बाय 2√7 - 3x हे असेल. आता इथं अंशामध्ये एलसीएम घ्या, या 2√7 - 3x ने इकडे मल्टिप्लाय करा आणि ते सोडवून घ्या, बघा काय काय होते. हे 7 - 3x तसंच ठेवतोय. याचा लसावी येणार आहे 2 × √7 - 3x. मग 2 × √7 - 3x ने याला जर मल्टिप्लाय केलं तर रूट इंटू रूट, ते रूट तेवढं निघून जाईल. 2 × 7 - 3x होणार प्लस 3x हे असेल. सो दिस इज इक्वल टू, तर बघा हे 2√7 हे छेदामध्ये घेतो इथं, असेल. आणि ह्या अंशातलं सोडवून घ्या, 2 ना आत मल्टिप्लाय करा, ते होणार 14 - 6x प्लस 3x. याचं सिम्प्लिफिकेशन किती होणार, 14 - 3x होणार अंशात, डिव्हायडेड बाय 2 × आता इथं तीच टर्म आहे, म्हणजे हे थोडक्यात असं आहे 7 - 3x रूट आहे म्हणजे ते 1/2 आहे, आणि हे 7 - 3x घातांकात काही नाही आहे म्हणजे 1 आहे. मग 1 + 1/2 ते किती होणार, 3/2 असे. आणि हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y = x³ - 5 raised to 5 डिवायडेड बाय x³ + 3 त्याचा क्यूब. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx इक्वल टू इथं सुद्धा कोशंट आहे, न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर आहे, त्यामुळे तुम्हाला डिव्हिजनचा रूल किंवा कोशंट रूल वापरावा लागेल. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हा जो डिनॉमिनेटर असतो त्याचा स्क्वेअर करावा लागतो. ही टर्म पुढे घ्या, डिनॉमिनेटर पहिल्यांदा घ्या, x³ + 3 त्याचा क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस ज्याची डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे त्याला तसंच ठेवा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही डिनॉमिनेटर वरती घ्यायचं आहे, न्यूमरेटरची डेरिव्हेटिव्ह घेतली, नंतर न्यूमरेटर तसाच ठेवा, डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता फक्त डेरिव्हेटिव्ह तेवढी घ्या व्यवस्थित, बाकी काही याच्यामध्ये जास्त विशेष काय एक्झाम्पल मध्ये नाहीये. जेवढं काही किरकोळ सिम्प्लिफिकेशन होईल तेवढंच तुम्ही करायचं आहे, दुसरं याच्यामध्ये काही विशेष काय नाहीये जास्त. टर्म्स जरा जास्त येतील एवढंच होईल, पण काय पर्याय नाही. आता आपल्याला एक्झाम्पल दिलंय म्हटल्यानंतर ते सोडवावं लागेल.
एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 3 इंटू 2 गुणाकार होईल ते 6 येणार. एक्स क्यूब प्लस 3 त्याचा क्यूब. आता याची डेरिव्हेटिव्ह हे आहे एफ ऑफ एक्स रेस टू 5. 5 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी करा, रेस टू 4 होणार. परत या एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह, एक्स क्यूब ची डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 5 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 5. इथं पण सेम तशीच प्रोसिजर. एफ ऑफ एक्स चा क्यूब आहे 3 पुढे घ्या, एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर होईल आणि या एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह, एक्स क्यूब ची डेरिव्हेटिव्ह येणार 3x स्क्वेअर असे. आता हे टोटल बघा अशा पद्धतीने होणार आहे ते. एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 6. त्याच्यातून पहिल्यांदाच कॉमनच घ्यायला सुरुवात करा सर. बघा एक्स क्यूब प्लस 3 चा क्यूब आहे आणि इथं एक्स क्यूब प्लस 3 त्याचा स्क्वेअर आहे. हे कॉमन, त्यातून स्क्वेअर कॉमन घेतो. एक्स क्यूब प्लस 3 त्याचा स्क्वेअर. कमीत कमी जी टर्म आहे ती कॉमन घ्या. त्याच्यानंतर इथं 3x स्क्वेअर आहे, इथं 3x स्क्वेअर आहे, ते पण कॉमन घ्या. त्यानंतर एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 आहे, मिनिमम टर्म दोन्ही ठिकाणी, ते कॉमन घेतो. आता शिल्लक काय काय राहील बघा. 3x स्क्वेअर बाहेर घेतलं, इथलं 5 शिल्लक राहील. त्यानंतर स्क्वेअर घेतलाय मी, एक्स क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर बाहेर घेतलाय, त्यामुळे ही एक टर्म शिल्लक राहील तिथं. त्यानंतर 5 तर आहे, एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 ते आपण ऑलरेडी बाहेर घेतलेलं आहे, त्याचा काही प्रश्नच नाहीये. आता याच्यातलं काय काय बघा, 3x स्क्वेअर बाहेर घेतलेला आहे, त्याचा स्क्वेअर पण बाहेर घेतलेला आहे, त्यामुळे आता इथं शिल्लक राहणार आहे -3 इंटू ब्रॅकेट हे एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 हे बाहेर घेतलेलं आहे, त्यामुळे इथं एक्स क्यूब मायनस 5 याची एक टर्म इथं शिल्लक राहील. आता फक्त हे जरा सिम्प्लिफाय करून घ्या. Therefore, dy upon dx equal to असेल. त्यानंतर इथं 3x स्क्वेअर एक्स क्यूब प्लस 3 त्याचा स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4 इंटू ब्रॅकेट. आता हे सिम्प्लिफाय करा, 5x क्यूब प्लस 15 मायनस 3x क्यूब मायनस मायनस प्लस 15 हे असं राहील एवढं. Therefore, dy by dx equal to x cube plus 3 raised to 6 the 3x square x cube plus 3 brackets a square x cube minus 5 raised to 4 into bracket हे किती होणार बघा, 5x cube minus 3x cube ते येणार 2x cube plus 15 plus 15 ते होणार 30 असं येणार. याच्यातून 2 तेवढं कॉमन घ्या. मग आता बाकीचं जे काही आहे ते मांडून टाका त्याच्यामधलं, बघा काय होते.
याच्यातलं एक्स क्यूब प्लस 3 ते पण कॅन्सल करता येईल. सिम्प्लिफाय होते बरंच त्याच्यामध्ये. करा जेवढं शक्य आहे तेवढं सिम्प्लिफिकेशन करून घ्या. हे बघा एक्स क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर आहे, इथे एक्स क्यूब प्लस 3 चा रेस टू 6 आहे. हे पूर्ण कॅन्सल होईल आणि इथं पॉवर शिल्लक राहील 4. त्याच्यानंतर याच्यातून तुम्ही 2 कॉमन घेऊ शकताय, ते 2 आणि हे बाहेरचे 3 असं मिळून 6x स्क्वेअर होणार. एक्स क्यूब मायनस 5 रेस टू 4. इथं 2 त्याच्यातून कॉमन घेतलं तुम्ही की एक्स क्यूब प्लस 15 होणार डिव्हायडेड बाय मध्ये एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 4 हे असेल. तर हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. y इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा क्यूब. डिफरन्शिएटिंग with respect to x dy by dx equal to a first function, a second function, first function as it is, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन हे आहे एफ ऑफ एक्स चा क्यूब. मग हे काय येणार, 3 पुढे घ्या, त्याची पॉवर 1 न कमी करा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजे एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, प्लस 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा क्यूब म्हणजे सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन हे आहे एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर, हे 2 पुढे घ्या, याची पॉवर 1 न कमी करा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ त्या एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्या. 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह येणार पुढे. सो दिस इज इक्वल टू, हे बघा आता काय काय, हे 3 पुढे घेतो इथं, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स त्याचा स्क्वेअर, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स त्याचा स्क्वेअर, आणि इथं 1 ची डेरिव्हेटिव्ह 0, कॉस स्क्वेअर एक्स ची डेरिव्हेटिव्ह. आता हे झालेलं आहे आपलं भरपूर वेळेला. कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे असं घ्यायचंय त्याला, कॉस एक्स चा स्क्वेअर, ते 2 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी करा, आणि कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार मायनस साइन एक्स. हे पहिला हा फर्स्ट पार्ट झाला, प्लस च्या पुढे बघा आता काय काय आहे ते, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स त्याचा क्यूब, हे 2 पुढे ठेवतो इथं, त्यानंतर 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स हे असेल, 1 ची डेरिव्हेटिव्ह 0, हे साइन एक्स चा स्क्वेअर आहे त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 2 साइन एक्स, आणि साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह ते होणार कॉस एक्स. हे बघा कसं कसं काय काय होते, टोटल टर्म भरपूर आहेत, त्यामुळे आता कसं ऍडजस्ट करता येते बघा. मी काम करतोय, हे 2 साइन एक्स कॉस एक्स आहे, हे पण 2 साइन एक्स कॉस एक्स आहे, या दोन्ही ठिकाणी साइन 2x मी लिहिणार आहे, म्हणजे इथं मायनस साइन 2x येईल, इथं साइन 2x येईल.
तोपर्यंत बाकीचं आणि काही कॉमन येईल का ते बघूया, किंवा हे पण लिहूया आणि मग कॉमन घेऊया. इथं मायनस येणार आहे, मात्र हे मायनस मी पुढे ठेवतो. -3 इंटू ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स त्याचा स्क्वेअर, हे साइन 2x, ह्याचं मायनस साइन मी पुढे लिहिलेलं आहे, प्लस 2 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स त्याचा क्यूब 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे साइन 2x हे असेल. आता या सगळ्यातून कॉमन काय काय येते ते बघा. साइन 2x तर येतेच, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ते एकदाच येणार आहे, मग साइन 2x च्या पुढं 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स हे एक कॉमन घेतलं आणि 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर, एवढं कॉमन घेतलं याच्यातून. शिल्लक काय काय राहते बघा, इथं -3 आणि ही एक टर्म शिल्लक राहील, -3 इंटू ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. त्यानंतर सेकंड पार्ट मधलं काय शिल्लक राहील बघा, प्लस 2 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर बाहेर घेतलाय, हे एवढं शिल्लक राहील. आता हे बाकी सगळ्या टर्म्स मांडून तरी घ्या, बघूया आता बाकीचं काय होतंय सिम्प्लिफिकेशन त्याचं. साइन 2x 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स त्याचा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट -3 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स असेल. आता हे तुम्ही आहे असं ठेवलं तरी पण चालते, किंवा एक तर हे साइन स्क्वेअर मध्ये घ्या, नाहीतर हे कॉस स्क्वेअर मध्ये घ्या. कसंही तुम्हाला जसं बरं वाटतंय त्या पद्धतीनं तुम्ही त्याला घेऊ शकताय. हे साइन 2x 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स त्याचा स्क्वेअर, -3 आणि +2 ते होणार -1 -3 साइन स्क्वेअर एक्स. हे फायनल आन्सर साइन स्क्वेअर मध्येच घेतोय बघा, -3 + 2 -1 हे -3 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. आता हे पहिले परत एकदा, ह्या पहिल्या 3 टर्म्स ॲज इट इज, आता इथं काय शिल्लक राहील बघा, 2 ने याला मल्टिप्लाय करा, 2 - 1 ते येणार 1 मायनस हे -2 आणि हे -3 -5 साइन स्क्वेअर एक्स, हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, y = रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस रूट एक्स.
differentiating with respect to x dy by dx equal to रूट f of x आहे डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. cos x ची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन एक्स प्लस, आता हे आहे रूट f of x आहे, मग रूटची डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 रूट cos रूट x असेल. परत कॉसची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन रूट एक्स. बघा कशा पद्धती, पहिल्यांदा ही रूटची डेरिव्हेटिव्ह झाली, त्याच्या पुढे कॉस, कॉसची डेरिव्हेटिव्ह झाली, त्याच्या पुढे रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 रूट एक्स. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करा, फक्त डेरिव्हेटिव्हचा पार्ट सगळा झालेला आहे. therefore dy upon dx equal to minus sin x divided by 2 रूट cos x. इथं काय काय होते बघा, हे 2 रूट एक्स हे पुढे येणार, इथं आणखीन एक 2 आहे त्याचं 4 होणार, आणि हे मायनस इथं घ्या, इथं अंशामध्ये येणार साइन रूट एक्स डिवायडेड बाय मध्ये 2 इंटू 2 4 रूट एक्स इंटू रूट कॉस रूट एक्स हे असेल. आता ह्याचं परत पुढं काय सिम्प्लिफिकेशन शक्यता फार कमी आहे हेच त्याचं फायनल आन्सर घ्या, काही विनाकारण कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करण्यात काय अर्थ नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम, y equal to log of sec 3x plus tan 3x differentiating with respect to x dy by dx equal to हे log f of x आहे, डेरिव्हेटिव्ह 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. या f of x ची परत पुढं डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. So this is equal to 1/sec 3x plus tan 3x. आता याची डेरिव्हेटिव्ह हे sec f of x होईल, मग sec f of x ची डेरिव्हेटिव्ह sec f of x into tan f of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस f of x. 3x ची डेरिव्हेटिव्ह येणार 3 प्लस tan f of x आहे, हे tan ची डेरिव्हेटिव्ह येते sec स्क्वेअर f of x आणि f of x ची डेरिव्हेटिव्ह 3x ची डेरिव्हेटिव्ह येणार 3. तर याच्यातून कॉमन काय काय येते ते बघा, 3 तर येतेच, एक sec 3x पण कॉमन घ्या, 3 इंटू ब्रॅकेट 3 आणि काय सांगितलं, sec 3x हे पण कॉमन येते म्हणून सांगितलंय, ते घ्या. शिल्लक काय राहील, इथं एक tan 3x शिल्लक राहील प्लस हे sec 3x एक शिल्लक राहील, टोटली डिवाइडेड बाय
sec 3x प्लस tan 3x हे असं येईल. ही पूर्ण टर्म हे ब्रॅकेटच सगळा कॅन्सल होतो, सेम टर्म आहे. त्यामुळे ह्याचं फायनल आन्सर येणार p sec 3x हे त्याचं फायनल आन्सर.